स्वामी महाराजांनी स्वामी सुतांना जे नॉलेज दिलं, जे ज्ञान दिलं, ते कशासाठी दिलं? भरकटाव नाही म्हणून. स्वामी महाराजांनी स्वामी सुतांना रात्रीच्या वेळेस जेव्हा सांगितलं सगळं, तर पहिला शब्द त्यांचं काय होतं? सदाचाराची घडी विस्कटलेली आहे, ती नीट बसवतोय, हा सर्व मायेचा पसार आहे, पण याची उठाठेव तुला कशाला? तर स्वामी सुत पुढे गेले आणि म्हणले, महाराज पण एका ठिकाणी म्हणतात की माझं भजन कर किंवा माझं जप करा, हे सांगतात महाराज. बखरमध्ये आहे. आता नॉर्मली लोक काय करतात की नॉर्मल थोडंसं जप केला आणि आपापल्या बुद्धीने सेवा करत राहिला तर तो तिथपर्यंत पोचतच नाही. त्याला महाराजांचं उच्च कोटीचा जे आनंद आहे, जे महाराजांनी ठरवलं की सगळ्यांना द्यायचंय मला, तर ते सगळ्यांना घेता येत नाही. बरोबर. ते न घेता आल्यामुळे काय होतं, माणूस मग परत डिप्रेशनमध्ये जातो. थोडे वर्ष भक्ती करण मग परत त्याला असं वाटतं की अरे काहीच होईना, मला काय, माझ्या जीवनात काही परिवर्तनच होईना. याच मठात आल्यांनी तुमची भक्ती स्वामींपर्यंत जाते, तर त्याविषयी तुम्ही काय सांगा? नाही, ऍक्च्युली काय आहे बघा, प्रचिती सिस्टीमच चुकीची आहे. बर. आणि जे लोक प्रचितीच्या पाठीमागं पळतात आहे ना, ते ऍक्च्युली भक्त होऊच शकत नाही. कारण की प्रचिती मी परचेस पाहिजे बिझनेस. तो इकडं ह्या मठात गेला, त्याला प्रचितीने आली, परत दुसऱ्या मठात गेला, प्रचितीने आली, परत तिसऱ्या मठात गेला, प्रचिती आली. मग त्याने ते कन्सिडर करून टाकलं की बाबा ह्या मठामध्ये महाराज आहेत, मग दुसऱ्या मठात महाराज नाही आहेत का? मठ कोणाचं आहे सांगा तुम्ही मला? स्वामींचा आहे. नियम कोणाचे असायला पाहिजे? स्वामींचा आहे. मग वैयक्तिक नियम कसे काय झाले? तुम्ही तुमच्या मठामध्ये वैयक्तिक नियम लागू केले, तसं होत नाही ना. जर मठ महाराजांचा आहे, नियम पण महाराजांचेच असायला पाहिजे. बरोबर. वटवृक्ष मध्ये ज्ञान कुठलं दिलं जातंय? महाराजांचं. बरं. दुसरं काय सांगितलं जातंय? नाही. हा, जे जप आहे, जे ओरिजिनल जप काय, तेच शिकवलं जातंय. करेक्ट. ओरिजिनल ग्रंथ कुठे ह्याचीच माहिती दिली जाते. मग ते बाकीच्या मठांमध्ये का होत नाही?